हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे दी सिंपल वर्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये. मंडळी, हिमालयात आढळणारी ब्रह्मकमळ वनस्पती बहुतेक वेळा आपण घराच्या खिडकीच्या चौकटीवर बाल्कनीत उगवलेल्या रोपांमध्येच याचं एखादं पान लावून हिला जगवलं जात असतं. या रोपाचं मूळ नाव ज्याला आपण ब्रह्मकमळ म्हणत असतो ते म्हणजे फुलांचा कॅक्टस किंवा एपिफायलम ॲक्टिपेटलम किंवा ऑर्किड कॅक्टस अशी जी वेगवेगळी नावं आहेत, जे रात्री फुलतं. याला खूप मोठी फुलं येत असतात आणि याचा विस्तार हा पानांपासूनच होत असतो. असं मानलं जातं की हे नशीब आणि समृद्धीचा भार आणत असतं किंवा ज्या घरामध्ये फुलं येत असतात ते खूप शुद्ध आणि भाग्यवान असतं आणि आपण या सर्व अनुभवाची वर्षभर वाट बघत असतो. याचा सुगंध, आकार, रंग, संपूर्ण ब्रह्मकमळ हे फूल अद्वितीय असं आहे आणि हे फक्त रात्रीचेच फुलत असतं. ब्रह्मकमळाचे फूल हे सूर्यास्तानंतर उघडण्यास सुरुवात होत असते आणि रात्री मावळत असतं. फूल हे रात्री 8च्या सुमारास उघडते आणि फक्त पहाटेपर्यंतच राहत असते. चला तर मग आज आपण पाहूया की हे ब्रह्मकमळ आपण एका कटिंग थ्रू किंवा एका पाना थ्रू देखील लावू शकतो. सो ब्रह्मकमळ हे कटिंगमधून कसं लावावं किंवा याचं रोप कसं वाढवावं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मंडळी, कुठलंही कटिंग आणल्यानंतर किंवा कुठलंही रोप किंवा झाड लावताना सर्वात प्रथम येत असते ते म्हणजे यासाठी माती कशी असावी. या ठिकाणी मी 40% माती घेतलेली आहे, त्यामध्ये 25% वाळू घेतलेली आहे, त्यानंतर थोडं गांडूळ खत म्हणजे 25% आणि 25% कोकोपीट आणि अशा प्रकारे पाण्याचा उत्तम निचरा होणारी माती मी या ठिकाणी तयार करून घेतलेली आहे. तयार झालेलं पॉटिंग मिक्सचर मी अशा प्रकारे मातीच्या कुंडीमध्ये टाकून घेत आहे. या ठिकाणी मी मातीची कुंडी वापरत आहे. तुम्ही प्लास्टिक कंटेनर वापरणार असाल तर त्यात देखील पुरेसे ड्रेनेज होल आहेत किंवा नाही याची नक्की खात्री करून घ्या. मी या ठिकाणी जी मातीची कुंडी वापरत होती तिला ऑलरेडी छान प्रकारे असं प्रकारचे ड्रेनेज होल होते आणि हे ड्रेनेज होल कव्हर करण्यासाठी मी पंतीचा वापर केलेला होता. आपल्याकडे अशा जुन्या किंवा तुटलेल्या पंत्या असतात त्या फेकून न देता त्यांचा वापर आपण ड्रेनेज होल कव्हर करण्यासाठी वापरायचा आहे. याने काय होतं की ज्यावेळेस आपण झाडांना किंवा रोपांना पाणी देत असतो सो ती जी माती असते ती वाहून जाऊन या ड्रेनेज होलमध्ये अडकत नसते आणि ड्रेनेज होलमध्ये जर माती अडकली तर पुन्हा पाण्याचा निचरा होण्यास प्रॉब्लेम तयार होत असतात. सो नेहमी हे ड्रेनेज होल तुम्ही पंतीच्या सहाय्याने किंवा एखाद्या दगडाच्या सहाय्याने किंवा तुम्ही एखाद्या कॉटन कपड्याच्या सहाय्याने देखील कव्हर करू शकता. जर प्लास्टिक कंटेनर वापरत असाल तर त्याला देखील 3 ते 4 ड्रेनेज होल नक्की करा. त्याने माती देखील भुसभुशीत राहण्यास मदत होत असते. सो अशा प्रकारे मंडळी, या ठिकाणी मी मातीची कुंडी आणि वेल ड्रेन सॉइल मिक्सचर तयार करून घेतलेलं होतं आणि त्याने कुंडी देखील व्यवस्थित भरून घेतलेली होती. जर तुम्हाला कटिंग थ्रू ब्रह्मकमळ लावायचं असेल तर नेहमी तुम्ही जी कटिंग्स आणत असतात तर ते रोप जे असतं ते नेहमी निरोगी असायला पाहिजे. त्या निरोगी रोपातून तुम्ही 1 किंवा 2 पाने तिरकस कट करून आणायचे आहे. किमान 10 ते 12 सेंटीमीटर ते लांब असायला हवे. आणि या ठिकाणी मी देखील जे कटिंग आणून ठेवलेलं होतं ते तुम्ही पाहू शकतात की साईडला जी कुंडी आहे त्यामध्ये आणल्याबरोबर अशा प्रकारे मातीत रोवून ठेवलेलं होतं आणि जवळपास त्याचं 8 दिवसानंतर मी या ठिकाणी ही कटिंग लावून घेत होती. मंडळी, कुंडी ही मातीने पूर्ण भरल्यानंतर देखील मी या ठिकाणी पुन्हा थोडा शेणखताचा वापर करून घेत होती, कारण की आता जर मी या ठिकाणी शेणखत टाकून घेतले तर पुन्हा पुढचे 5 ते 6 महिने मला या कुंडीला खत देण्याची गरज नसणार आहे. सो आता खत आणि मातीनंतर वेळ येते ती पाण्याची. ब्रह्मकमळ ही वनस्पती निवडुंग किंवा रसाळ अशी वनस्पती आहे. या वनस्पती त्यामुळे आपण पाणी देण्यापूर्वी मातीचे नेहमी परीक्षण करा. फिंगर डीप मेथडचा वापर करा. या ठिकाणी मी भरपूर असं पाणी कुंडीमध्ये टाकून घेत होती, जेणेकरून जी ही माती कोरडी असेल त्यामध्ये संपूर्ण शेवटच्या कुंडीच्या टोकापर्यंत पाणी पोचेल आणि जे काही त्या ठिकाणी एअर बबल्स तयार होतील ते देखील त्याने रिमूव्ह होऊन जातील. याने काय होतं की ज्यावेळेस या पानांना मुळं येत असतात त्यावेळेस ते मुळं वाढण्यासाठी त्यात कुठलीही अडचण येत नसते. म्हणून भरपूर असं सुरुवातीला मंडळी, तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की मी देखील 2 पानं आणलेली होती आणि ज्यावेळेस पान कटिंग करत होती त्यावेळेस आपण नेहमी ते तिरकस कट करायचा असतो. सो तयार झालेल्या या कुंडीमध्ये मी आता ही 2 पानं लावून घेणार होती. सुमारे 3 ते 4 इंच खोलीवर आपण ही पानं लावायची असतात. पाने लावल्यानंतर कुंडीला आपण भरपूर पाणी द्यायचे असते आणि त्यानंतर कुंडी ही अशा ठिकाणी ठेवावी ज्या ठिकाणी डायरेक्ट सनलाईट येणार नाही, कारण की ब्रह्मकमळला जास्त उष्णता ही आवडत नसते आणि हे थंड ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे वाढत असतं.
सो मंडळी, अशा प्रकारे या ठिकाणी मी दोन्ही पाने मातीमध्ये व्यवस्थित प्रकारे रोवून घेतलेली होती. त्यानंतर आजूबाजूची जी माती होती ती व्यवस्थित प्रकारे पानांमध्ये प्रेस करून घेत होती. याने जी नवीन मुळं येतील किंवा जी नवीन मुळं फुटतील त्यांना व्यवस्थित चालना मिळेल आणि हे जे पानं असतात यांना देखील डिस्टर्बन्स होत नसतं. तसंच एअर सर्क्युलेशन जे होत असतं मातीमध्ये ते देखील व्यवस्थित प्रकारे होत असतं. सो अशा प्रकारे पानं लावल्यानंतर व्यवस्थित आजूबाजूची माती प्रेस करून घ्यायची आहे. सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 1.5 महिन्यानंतरचा हा रिझल्ट आहे. 1.5 महिन्यानंतर कुंडीतील माती ही थोडी खाली गेलेली होती. सो यामध्ये मी पुन्हा थोडी नवीन माती ॲड करून घेत होती आणि तुम्ही पाहू शकता की पानाला खूप छान प्रकारे छोटे छोटे असे पालवी म्हणा किंवा फुटवे आलेले होते. सो 1.5 महिन्यामध्ये आपल्याला यावर रिझल्ट दिसायला सुरुवात होऊन जात असते. म्हणजे 3 महिन्यानंतरचा साधारण 2 ते 3 महिन्यामध्ये सर्व पाने मुळे याला फुटू लागत असतात. तेव्हा हे रोप मोठे होत असते आणि तेव्हा फक्त ओलावा टिकण्यासाठी याला पाणी द्यायचे असतात, कारण याला पाणी हे खूप कमी लागत असते. या वनस्पतीची जास्त काळजी घेण्याची देखील गरज नसते. याला जास्त पाण्याची गरज नसते. जास्त पाणी दिल्याने याची जे रूट्स असतात ती खराब होतात, म्हणजे ती कुजतात आणि सडतात आणि नंतर जे रोपटं असतं ते खराब होत असते. सो तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की ज्यांना नवीन फुटवे आलेले होते ती छान प्रकारे यांची ग्रोथ झालेली होती. सो याला थंड जागेमध्ये आणि डायरेक्ट सनलाईटमध्ये तर याला अजिबात ठेवायचं नसतं. नेहमी शेडेड एरिया जो असतो त्यामध्ये त्याला तुम्ही ठेवू शकतात. सो मंडळी, अशा प्रकारे तुम्ही 2 पानांपासून व्यवस्थित प्रकारे ब्रह्मकमळाचं रोप देखील तयार करू शकतात. पाणी देण्याच्या आधी नेहमी फिंगर डिप मेथडचा वापर करा आणि त्यानंतरच रोपाला पाणी द्या. फिंगर डिप मेथड म्हणजे आपला जो बोट असतो तो जमिनीमध्ये 1 ते 1.5 इंचापर्यंत खोलवर आत जाऊ द्यायचा आणि त्यामध्ये जर आपल्याला माती ओलसर वाटत असेल तर त्याला अजिबात पाणी द्यायचं नसतं. जर आतूनही माती कोरडी वाटत असेल तरच तुम्ही झाडाला पाणी द्यायचं असतं. सो नेहमी झाडांना पाणी देत असताना ही टिप नेहमी लक्षात ठेवा. मी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत फिंगर डिप मेथड असो किंवा खत देताना आपण झाडाला रिंग मेथडचा वापर करत असतो, अशा बऱ्याच छोट्या छोट्या टिप्स तुमच्याशी शेअर करत असते. सो मंडळी, अशा प्रकारे या ठिकाणी मी कटिंग्स थ्रू ब्रह्मकमळाचे रोप कसे लावावे किंवा कसे वाढवावे हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं. सो मंडळी, आजचा हा व्हिडिओ आणि व्हिडिओतील माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि ही माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. या रोपाला ज्यावेळेस फूल येईल तो देखील व्हिडिओ मी तुमच्याशी नक्कीच शेअर करेन. जर मंडळी हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर दी सिंपल वर्ल्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, कारण की असेच नवनवीन आणि माहितीपूर्वक गार्डनिंगचे मराठीतून व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करत असते. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र चॅनलवर असलेल्या बाकी व्हिडिओंचा देखील आनंद घ्या आणि हो, सबस्क्राईब केल्यानंतर त्यासमोरील बेल आयकॉनला प्रेस करून त्यासमोरीलचं ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. सो टेक केअर अँड बाय.